नमस्कार पब्लिक, मी निखाडलेलीत आणि आज काय आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. आज होता दसरा. तर दसऱ्यानिमित्त म्हटलं चला आधी नारळ बिरळ फोडून घेऊ. तर मंदिराकडे आलो, बजरंगबलीच्या मंदिराकडे आलो आणि म्हटलं चला नारळ फोडून घेऊ. आपल्याबरोबर रवीला पण घेतलं, म्हटलं चल नारळ बिरळ तर फोडून येऊ म्हटलं आधी. तर सकाळी म्हटलं चला नारळ फोडून घेऊ आणि मंदिराकडे आलो. मंदिरात आधी अगरबत्त्या पेटून घेतल्या आणि नारळ बिरळ फोडलं. तर हा पण छोटा पुढे आला होता, तर याला म्हटलं घे नारळ फोडून चाल. तो पण नारळ फोडत होता, पण काही याचे नारळ फुटत नव्हतं. त्याला म्हटलं मोठं नाव देवाचं नाव घे, नारळ फोडून घे म्हटलं, तरी पण त्याच्याच्यानं काही नारळ फुटतच नव्हतं. तर पब्लिक तुम्ही म्हटली काय तरी होती काठी आणि आपल्याला मंदिराला ध्वज लावायचा होता. तर म्हटलं चला काठी धुवून घेतली आणि कलर पण देऊन घेतला, गेरू लावून घेतला आणि ध्वज लावला. तर म्हटलं चला आता काठी उभी करून घेऊ. तर काठी उभी करीतच होतो आपल्याबरोबर, पण पब्लिक खूप होती अशी. आणि रवीला चढवलं वर, आपण पण खालून दिला ध्वज, वर ध्वज लावला आणि खूप भारी दिसत होतं. मंदिर पण दिसत होतं आणि ध्वज पण दिसत होतं. वातावरण तर खूप भारी होतं असं. तर आपण आलो गाडी धुवायला, वॉशिंग सेंटरला न्यायची होती गाडी धुवायला. तर म्हटलं चला. तर वॉशिंग सेंटरला तर खूप गर्दी होती. 2 पिकअपी झाल्यानं आपला पण नंबर लागत नव्हता. म्हटलं ए बाबा, आपण आपली गाडी आहे छोटी, म्हटलं घे आधी धुवून आपलीवाली. आपले मित्र नवीन दुकान उघडलं होतं, त्याचं दुकानचं नाव आहे तुळजाई सर्व्हिस सेंटर. तर गाडी धुवून झाली, पुढं आलो आपला बाकासूर धुवायला. बाकासूर धुवायला म्हटलं चला बाकासूर धुवून घेऊ. तर आपली पब्लिक पण येली होती, आपले मित्र पण होते, गाडी धुवायला येली होती ती पण. तर ते म्हणे का आपल्याला पण बाकासूर बरोबर आपल्या पण गाडीचा व्हिडिओ घ्यायचा आहे. तर म्हटलं काही विषय नाही, घेऊन टाकू. तर तो आला, त्याला म्हटलं चाल. तर हा गुड्ड्या होता. तर गुड्ड्या म्हणत होता की जसे तुमच्या ट्रॅक्टरचं दुरून निघतो तसंच माझ्या पण गाडीचं निघतो. म्हटलं बाबो छोटी साईज वाढदा माका, काही विषय नाही म्हटलं चला. तर पुढं लगेच अंधार पडलं आणि म्हटलं चला आता आपल्या गाड्याची पूजा करून घेऊ. तर आपल्या बाकासूरची पूजा केली आणि सर्व गाड्यांची पूजा केली. चला आता तळी भरली, पब्लिक तळी भरतच होती. टोपी ठेवा ना. तर पब्लिकची तळी भरणं झाली आणि आपण लहान होतो तेव्हा आपण पण अशाच तळ्या भरायला जायचो दुसऱ्यांकडे. आज देवीचा शेवटचा दिवस होता आणि आज आपण प्रसाद आणला होता. तर म्हटलं चला राजगिरीचे लाडू घेऊन जाऊ. तर तुम्ही माझ्याला ये राजगिरीचे लाडू तुला खायला का, म्हटलं नाही हो आपल्याला खायला नाही, म्हटलं ये पब्लिकला देण्यासाठी म्हटलं प्रसाद केले आपण. तर महिला मंडळामध्ये आपल्याला पण घ्यायचं आहे म्हणे व्हिडिओ. म्हटलं काही विषय नाही, घेऊन टाकू. तर पब्लिक लगेच जेवण करायला बसली. म्हटलं चला महाप्रसादाला लाभ घेऊन टाका. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटू पुढच्या